केवळ तो तो म्हणून इंगित केलं, ध्वनित केलं, निर्देशित केलं. कोण? ईश्वर. आनंद शब्दे ईश्वरू बोलीजे. जो आनंद आणि निरतिशय सुख ते आनंद बोलीजे. निरतिशय सुख स्वरूप आनंद जो आहे तो ईश्वर आहे. नित्य व्यापकू परमेश्वरू. तो नित्य निरंतर व्यापक आहे, सर्वत्र ठाई विद्यमान आहे, दशदिशांनी अगाध अनंत विस्तृत आहे. तो आणखी कसा आहे तर केवळ. केवळ म्हणजे फक्त एकमेव तोच, आणखी त्यात दुसरं काहीही नाही. यत्किंचित सुद्धा त्याच्यामध्ये दुसरा भाग संयोगिक रूपाने का वंत रूपाने नाही. असा तो ईश्वर आहे. महावाक्य या प्रकरणामध्ये सांगितलेले जे 83 सर्व शक्तियुक्तत्वाने गुणधर्मादी ज्या शक्ती सांगितल्या त्या स्वरूपाच्या आश्रयाने असून सुद्धा स्वरूपात नाहीत. त्या परमेश्वराच्या स्वरूपाच्या आश्रयाने राहतात, परंतु परमेश्वर स्वरूप त्यांच्या आश्रयाने राहत नाही. आणि परमेश्वर स्वरूप तो विरुद्ध धर्मी समावेश एकू ईश्वरीची अति विरुद्ध धर्माचा समावेश असल्या कारणामुळे तो सर्वात्मक असून सर्वातीत आहे. सर्व शब्दामध्ये गुणधर्म ज्ञान विज्ञान शक्ती या 4 जडाशक्तींचे समुदाय एवढाधिक अनंत शक्ती येतात. आणि चेतना ज्या चैतन्य मायादी देवता शक्ती त्याही येतात का, जीव आणि प्रपंच हे येतात. या सर्व आत्मक तो नित्य व्यापक असल्या कारणामुळे त्याच्या स्वरूपात हे आहेत. जीव देवता प्रपंच आणि गुणधर्म ज्ञान विज्ञान जडाशक्ती. मात्र तो त्यांच्या आत नित्य व्यापक असल्यामुळे असूनही तो त्यांच्या आत नसल्यागत आहे, म्हणून सर्वातीत सुद्धा म्हटला जातो. आणि म्हणून या विरुद्ध धर्म भावामुळेच तो केवळ ठरतो. एरवी ते सकळाचे ज्ञान व्हावया, ते सकळ समग्रतेने 83 सर्व शक्तियुक्तत्वाचा समुच्चय असलेला तो परमेश्वर आहे. 83 सर्व शक्तियुक्तत्व ते परमेश्वरत्व आहे. त्याचा धर्म आहे, ती धारणा आहे परमेश्वराची सर्वश्रेष्ठत्वाविषयीची. पर तो तर स्वयंस्वरूप पर आहेच, परंतु आणखी त्याचं परत्व वाढीला लागतं 83 सर्व शक्तियुक्तत्वामुळे. त्याची पदोन्नती होते त्यामुळे. मात्र तो सर्वात्मक असून सर्वातीत असल्या कारणामुळे जसा न तसा नित्य केवळ राहतो. यत्किंचित मात्र त्याच्या स्वरूपामध्ये भेदबदल होत नाही. मग त्या शक्ती ज्या सांगितल्या गुण धर्म ज्ञान विज्ञान या स्वरूपाच्या आश्रयाने असूनही त्या स्वरूपा वेगळ्या आहेत. म्हणजे त्या शक्तींचा स्वरूपाशी संबंध असून सुद्धा शक्ती आणि त्या आनंदमय ईश्वराचं स्वरूप भिन्न आहे, वेगळं आहे. त्याचा एकवटा झालेला नाही आहे. मात्र या सर्व प्रकारच्या ज्या शक्ती सांगितल्या, शक्ती शब्दे सकळाही देवता, सकळही गुण, सकळही धर्म, ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोली येते. त्यात गुणधर्म ज्ञान विज्ञान या शक्तींचा स्वरूपाशी संबंध तर नाहीच, पण सकळाही देवता यांचा सुद्धा स्वरूपाशी संबंध नाही.
मात्र तो सर्वात्मक असून सर्वातीत आहे आणि सर्वातीत असून सर्वात्मक आहे. म्हणून पुढच्या वचनामध्ये सांगतात की केवळीची नित्य संबंधे माया असे. केवळीच म्हणजे त्या केवळ तो जो सांगितला आनंद शब्द ईश्वर गुणधर्म ज्ञान विज्ञान या सर्व शक्त्यांच्या विरहित स्वयं एकमेव फक्त तेच ईश्वराचं अत्यंत शुद्धतम स्वरूप म्हणजे आहे. त्याच्या नित्य संबंधे, नित्य म्हणजे भूत भविष्य वर्तमान सनातन काळापासून अनादीचंच आणि अनंत काळापर्यंत कायमचंच संबंधाला समसम्यक प्रकारे बंद समवाय संबंधाला पोहोचलेली माया असे. माया आहे म्हणजे मायेचं स्वरूप आहे. अनंत ब्रह्मांडी एकची माया, अनंत ब्रह्मांड व्यापक भरीव चेतन त्रिगुणात्मक स्वरूप हरित वर्णाची पंचप्रकारात्मक सामर्थ्याने संयुक्तिक असलेली ती आदिशक्ती चैतन्य माया त्या अव्यक्त निर्गुण निराकार अगाध अनंत आनंदमय दिव्य तेज पुंज सर्वव्यापक परमेश्वराच्या स्वरूपामध्ये ती एकदेशी हरवून गेलेली आहे. आणि तो अनंत आहे, अगाध आहे, असीम आहे, अपरिमित आहे, अमर्यादित आहे. तो परमेश्वर मुख्य अनंत तर ती एक मुख्य तुल्य अंश रश्मी परिमाण आहे ज्यात तर ती रश्मीवत बिंदुवत हरवून गेलेली आहे. पण तो बिंदुवत जरी हरवून गेलेली दिसली मुख्य अनंताला पाहून तर तो बिंदू सामान्य नाही आहे. अनंत ब्रह्मांड व्यापक आहे तो. तर त्या मायेचा नित्य रूपाने ईश्वराच्या आनंदमय स्वरूपाशी समवाय संबंध आहे. ज्याप्रमाणे दोऱ्याचा आणि वस्त्राचा संबंध असतो, वस्त्रातून दोरे काढले तर वस्त्र म्हणून काही वस्तुत्व शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे दोऱ्यात वस्त्राचा नित्य कधी न तुटणारा संबंध असतो, याला समवाय संबंध म्हणतात. त्याप्रमाणे माया त्या आनंदमय ईश्वर स्वरूपामध्ये ती आणि त्या आनंदमय स्वरूपाचंच त्या मायेच्या स्वरूपाच्या पलीकडे सत्शब्दे ब्रह्मस्वरूप हे समवाय संबंधाने मिळून तो परमेश्वर होतो. म्हणजे निरूपण करण्याच्या पक्षी समवाय संबंध आहे तो. वास्तवात काही त्या एक दोऱ्यापासूनच वस्त्र तयार झालं म्हणून दोरा आणि वस्त्र एकच आहे म्हणजे परमेश्वर आणि माया एकच आहे असं नाही. जर या तिन्ही अंशापैकी एक अंश जर नसला तर परमेश्वरत्व सिद्ध होत नाही. म्हणून त्यात नित्य संबंधाने माया असे म्हणजे आहे. ती अनादीचीच मूळची स्वयंभू वास्तव स्थिती आहे, ती अवांतर नाही. ती परमेश्वराकडूनही नाही का तिच्याकडूनही नाही, ती वस्तुस्थिती आहे. नित्य संबंध असे एवढीची नित्य संबंधे माया असे तो संयोग संबंध आहे. तो समवाय रूपाने संयुक्तिक भावे करून ती मुळातच संबंधाला आहे. तरी सुद्धा तो विरुद्ध धर्मीवंत ईश्वर असल्या कारणामुळे मायेशी संबंध असूनही तिच्याशी संबंध नसतो. म्हणून त्या मायेला त्या स्वरूपाचा स्पर्शजन्य आनंद कदापि प्राप्त होत नाही. हेच पुढील वचनामध्ये सांगतात की केवळीची नित्य संबंधे माया असे
त्या केवळ आनंदमय ईश्वर स्वरूपाशी नित्य निरंतर ती माया संबंधाला पोहोचलेली आहे, तर मग तिला त्या आनंदमय ईश्वर स्वरूपाचा स्वरूप स्पर्शजन्य आनंद अनुभवाला येत असेल म्हणून सांगतात की नाही, येत नाही. माया जेथ संबंधाते पातली असे तेथची न पवे. माया जेथ म्हणजे केवळीची, म्हणजे आनंद शब्दे ईश्वर बोली, आनंद तो त्या आनंदमय निरतिशय सुख स्वरूप सर्वव्यापक ईश्वराच्या स्वरूपाशी संबंधाते पातली असे समसम्यक प्रकारे बंध बांधिलकीचा भाव आहे. संयोगिक रूपाने ती वेसलेली राहते नित्य निरंतर ईश्वर स्वरूपाशी मनोभावे. तेथची न पवे, मात्र तेथची म्हणजे जेथ संबंधाते पातली असे तेथची न पवे म्हणजे पावन होत नाही. त्या आनंदमय ईश्वराच्या त्या केवळ स्वरूपामध्ये ती संमिश्रित होत नाही, एकरूप होत नाही. स्वरूप स्पर्शजन्य आनंदाची अनुभूती तिला येत नाही. सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू आती. सच्चित आनंद. सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वर बोलीजे. ब्रह्म माया ईश्वर वैसा त्र्यांश परमेश्वरू एकू आती. असा त्र्यांश एक परमेश्वर आहे. परंतु त्या तिघांमध्ये प्रमुख सच्चिदानंदीचा प्राण दुवा कार्य संचालक जो आहे तो आनंद शब्द ईश्वरच आहे. म्हणून माया जेथ संबंधाते पातली असे तेथची न पवे. चित शब्दे माया बोली जे ती माया त्या आनंदमय ईश्वर स्वरूपाशी कदापि समरस होऊ शकत नाही. ज्या प्रकारे 3 धाग्यांचं एक वस्त्र बनवलेलं असावं, सुती, लोकरी आणि रेशमी धाग्यांपासून एक वस्त्र विणलेलं असावं, म्हणजे समवाय संबंधाने ते वस्त्र असावे. त्या तिन्ही दोऱ्यांचं वस्त्र हे एकजीव होऊ शकत नाही. ते वेगवेगळे फुटून दिसतील तिन्ही धागे. त्याप्रमाणे माया स्वरूपाचा जरी ईश्वर स्वरूपाशी नित्य संबंध असला तरी ते माया स्वरूप ईश्वराच्या स्वरूपात मिसळू शकत नाही, म्हणजे समरस होऊ शकत नाही. स्वरूप स्पर्शजन्य आनंदाची अनुभूती कदापि येऊ शकत नाही. म्हणजे त्या माया आणि ईश्वराचं स्वरूपता हा अंतर जे आहे ते शिल्लकच राहतं. तर सुती, लोकरी आणि रेशमी ही 3 दोऱ्यांचं मिळून एक वस्त्राचं उदाहरण सांगितलं. म्हणून याचा अर्थ असा नाही की सुती, लोकरी आणि रेशमी 3 वस्त्र म्हणून 3 दोरे म्हणून तिन्हींचं एक वस्त्र. तसं 3 स्वरूप आहेत म्हणून तिघांचं एक स्वरूप आहे. ब्रह्म ईश्वर हे अभिन्न आहे, हे एकरूप आहे. कार्यार्थी 2 धागे दिसून येतात, कारणात मात्र स्वरूप एकच आहे, अखंड आहे. हे लक्षात घ्यावं. कारण दृष्टांत हा 100% बसवायचा नसतो आणि बसत नसतो, तो अंशग्राह्य असतो, काही प्रयोजनापुरताच सांगण्यात येत असतो, ते समजून घेण्यापुरता असतो. ही माया जेथ म्हणजे केवळ आनंद शब्द ईश्वराच्या स्वरूपाशी संबंधाते पातली असे संबंधाला पोचलेली आहे. तेथची म्हणजे त्या आनंदमय केवळ ईश्वर स्वरूपामध्ये न पवे म्हणजे पावन होत नाही. तर का म्हणून याला काय कारण ते पुढच्या वचनात सांगतात. ऐसीची वस्तू ते माया ऐसीची वस्तू अशीच वस्तू आहे. कशी? माया ही त्रिगुणात्मक आणि ऐसीची वस्तू ते, किंवा दुसरा अर्थ ईश्वर
हा त्रिगुणातीत निर्गुण, म्हणून विजातीय तत्व असल्या कारणामुळे त्रिगुण आणि निर्गुणाचा मेळ होऊ शकत नाही. संयोग संबंधात असून सुद्धा स्वरूपस्पर्शजन्य आनंदाची अनुभूती कदापि येऊ शकत नाही. जसं ईश्वर जर दुधाप्रमाणे गृहीत धरला गुणवत्तावान आणि जीव पाण्याप्रमाणे गुणहीन, तरी पाणी दुधात संमिश्रित केल्यानंतर ते दुधाच्या भावाने विकलं जाऊ शकतं आणि दुधाची गोडी पाण्याला येऊ शकते. तसा जीव जो आहे तो त्रिगुणातीत निर्गुण असल्या कारणामुळे सजातीय तत्व आहे, म्हणून तो सजात्या साजात्य वेधू लागू शकतो. जीव ईश्वराच्या स्वरूपामध्ये पावन होऊ शकतो, त्याचा स्पर्शजन्य आनंद अनुभवाला घेऊ शकतो. मात्र देवता या त्रिगुणात्मक स्वरूप असतात, रॉकेलप्रमाणे असतात. रॉकेल आणि दूध संमिश्रित होऊ शकत नाही. आणि शिवाय ईश्वराचं स्वयंस्वरूप ऐसीची वस्तू ते जे केवळ वस्तू आहे, ते आनंद शब्द ईश्वर वस्तू आहे. त्या आनंदमय वस्तू ती अशीच आहे. कशी आहे तर विरुद्ध धर्मी वंत आहे, सर्वात्मक असून सर्वातीत आहे. मग नित्यव्यापक परमेश्वर, नित्यव्यापक परमेश्वर असून त्याच्या आत जे सर्व काही आहे, जीव देवता प्रपंच आणि गुणधर्म ज्ञान विज्ञान चार जळा शक्ती अधिक अनंत शक्ती, या सर्वांच्या आत्मकात्मध्ये असून तो सर्वातीत असल्या कारणामुळे ती माया जरी संबंधाला पोहोचलेली आहे तरी तो सर्वात्मक असून सर्वातीत असल्या कारणामुळे त्या मायेला त्या आनंदमय ईश्वर स्वरूपाचा स्पर्शजन्य अनुभव कदापि येऊ शकत नाही. अशा प्रकारे जर त्या त्र्यांशातील जो मुख्य आनंद शब्द ईश्वर सच्चिदानंदीचा प्राण दुवा आहे, कार्यसंचालक आहे, त्या स्वरूपाशी मायेचा संबंध येऊन सुद्धा तिचं पावनती होऊ शकत नाही, समरसती होऊ शकत नाही, असंच तिचं स्वरूप आहे. तर मग नित्य संबंधाने परमेश्वरात ती कशी आहे? केवढीची नित्य संबंधे माया असे, आणि ते प्रयोजन काय, आणि तिच्याद्वारा कार्य काय घटित होत असतं. म्हणून ते पुढील वचनात सांगतात की ऐश्वर्यादी करोनी सकळ ही धर्ममाया संबंधेची तेथ तेथ आनंद शब्दे ईश्वरू बोलिये. आनंदमय ईश्वराचं जे केवळ स्वरूप आहे त्या केवळीची संबंधे नित्य संबंधे माया असे, त्या मायेच्या नित्य संबंधाच्या द्वाराच ऐश्वर्य आत करून, ऐश्वर्य आद म्हणजे ऐश्वर्य हा प्रधान आणि इत्यादी अनुषंगिक रूपाने इतर सर्व गुण धर्म ज्ञान विज्ञान का त्या देवतांचे सामर्थ्य आणि ईश्वराच्या ठिकाणची जेवढी काही लीळा संबंध दान ग्रहणा कैवल्य दान देण्याची जी कारणरूप क्षमता आहे, ते सर्व धर्म सृष्टी निर्माण करणे, अवतार घेणे, ज्ञानप्रेम देणे, जीवाचा उद्धार करणे का संहार करून घेणे, हे सर्व धर्मधारणा जे आहे, ऐश्वर्य आद ऐश्वर्य सत्ता गाजवण्याचा हा मूळ धर्म हा प्रधान करून सकळही धर्म, हे सर्व धर्म कार्य जेवढे काही आहे, धारणा जेवढ्या काही आहे, या मायेच्या संबंधानेच अभिव्यक्त केल्या जात असतात. मायेमुळे असतात असं नाहीये, कारणात गुणवत्ता त्याच्या ठिकाणी आहे, परंतु ती गुणवत्ता कार्यार्थी प्रकटीकरण करण्याचं द्वार ही माया आहे. अभिव्यक्तीला मायेच्या द्वारा आणण्यात येत असतं.